आज मलकापूर नगर परिषदेच्या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक संवाद बैठक मलकापूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. मला अत्यंत समाधान वाटलं की चांगला त्याच्यामध्ये इंटरॅक्शन हे नागरिकांबरोबर झालं, पत्रकार बांधवांबरोबर झालं, एक चांगला विचार मंथन झालं. त्यामुळं निश्चित स्वरूपी मलकापूर नगर परिषदेच्या विकासाच्या बद्दलच्या काही सूचना, काही लोकांच्या समस्या या प्रशासनापर्यंत आपण पोहोचू शकलो. निश्चित स्वरूपी मलकापूर नगर परिषद ही झपाट्यानं वाढणारी नगर परिषद आहे. महाराष्ट्रामधली प्रगतिशील अशी असणारी नगर परिषद आहे. आज TDRCचे दाखले द्यायला सुरुवात केली आणि TDR देखील त्या दाखल्यांच्या द्वारे लोकांना मिळणार आहे. आणि मलकापूर नगर परिषद क वर्ग नगरपालिकांपैकी पहिली अशी नगरपालिका महाराष्ट्रातली आहे ज्यांनी TDR द्यायला सुरुवात केलेली आहे. निश्चित स्वरूपी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम चांगल्या पद्धतीचा कारभार करून लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी होईल. अभ्यास दौऱ्याबद्दल जे तुम्ही सांगितलेले संकल्पना मांडून देणार आहात त्याबद्दल? नाही, अभ्यास दौरा हा केलाच पाहिजे. आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा एखादा प्रकल्प आपल्याला बघायचा असेल तो बघितला पाहिजे. काही 4 गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत. गुजरात राज्यामध्ये एखादा चांगला प्रकल्प असेल तर तो बघितला पाहिजे. इतर कुठल्या राज्यामध्ये असेल, मग त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापनाबरोबर झिरो लिक्विड डिस्चार्जचे काही ठिकाणी प्रकल्प झालेले आहेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प काही ठिकाणी झालेले आहेत. कचरा निर्मूलनाच्या बाबतीमधले प्रकल्प नगर परिषद हद्दीमध्ये काही ठिकाणी झालेले आहेत. काही इनोव्हेटिव्ह प्रकल्प झालेले आहेत. हे आपण पाहिले पाहिजेत. माझं एकच त्याच्यामध्ये म्हणणं होतं की नगर परिषदेच्या पैशांनी आपल्याला ही टूर करायची नाही. माझं म्हणणं आहे की आपले नगरसेवक आहेत, स्वखर्चाने करतील, जिथं लागेल तिथं आम्ही मदत करू, पण पब्लिक मनी हे आपण ह्या अभ्यास दौऱ्याला देखील वापरायचं नाही, अशा पद्धतीचं मी त्यांना सांगितलं. झोपडपट्टी मुक्त मलकापूरचा प्रोजेक्ट कधी चालू होईल किंवा आता सध्या सर्वेक्षण केलं पाहिजे आणि सर्वेक्षण करून सगळं सर्वेक्षण आमच्या समोर ज्या वेळेला मांडल्या जाईल त्यावेळेला निश्चित मुख्यमंत्री साहेबांसमोर मी ते घेऊन जाईन आणि राज्य सरकारची सगळी ताकद ही मलकापूर नगर परिषदेच्या पाठीशी आपण उभी करू आणि आपलं जे स्वप्न आहे की झोपडपट्टी मुक्त मलकापूर हे निश्चित स्वरूपी आपण साकार करू.